मित्रांनो, काल रात्री मुंबईचा कट ऑफ लागला ग्राउंडचा. भरपूर मित्रांचे मेसेजेस चालू झाले. सर, इतकं हाय कट ऑफ कसं काय गेला? आम्ही खूप अपेक्षा ठेवली होती, दिवस रात्र एक केलं होतं, अभ्यास करत होतो, परंतु आम्ही फेल झालो, आम्ही हरलो, आम्ही अपयशी ठरलो. आता पुढे काय करायचं कळेना. बरेच लोकांचे कॉल येत आहेत, मेसेजेस आहेत, सगळं चालूच आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे. ज्या वेळेला मी स्वतः फेल झालो होतो 16ला, 17ला, 18ला, 19ला आणि इवन 21ला, असे 5 वेळा जेव्हा फेल झालो होतो, तेव्हा मी काय केलं, मी स्वतःला कसं बांधून ठेवलं जेणेकरून मी 6व्या भरतीला यशस्वी झालो, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, माझा खूप मोठा प्रवास होता. 2016 ते 2023 किती वर्ष झाले? 7 वर्ष मी या क्षेत्रात हरलेलो आहे आणि अखेर जिंकलो. ओके, सो तुमची कदाचित ही पहिली भरती असेल, दुसरी भरती असेल, तिसरी असेल, इवन चौथी देखील असेल, किंवा माझ्यासारखे 5वी 6वी भरती देखील असेल. असू द्यात, काही नाही. मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, ते तुम्हाला करायचंय. जर तुम्हाला तसं करता आलं तर 100% पुढची भरती ही आपलीच असणार आहे. बघा, इकडे काय झालेलं आहे की आपल्याकडे अपयशवाले 2 कॅटेगरीची लोक आहेत. एक कॅटेगरी आहे ज्यांची वय कमी आहेत. ओके, याच्यामध्ये कोणी पण असेल, जो आता तयारी केला होता, फॉर्म निघाले होते आणि फॉर्म भरला होता, मागील 5-6 महिन्याची तयारी होती, ती व्यक्ती असू शकते. दुसरं आहे, सर दुसरी भरती होती, तिसरी भरती होती, चौथी भरती होती, अशी लोक असू शकतात. आणि एक आपले वय बाद झालेत दादा लोक, खूप जुनेपासून आहेत, माझ्यासारखी 5-6 भरती दिले पण यश नाही झालेलं आहे. ओके, किंवा शेवटची एक संधी मिळाली होती, त्यांचं वय बाद झालेलं आहे, आता ते पुढची भरती देऊ शकत नाही. दारूबंदी आणि वनरक्षक देऊ शकतात, कारण त्याला वयाची मर्यादा जरा जास्त आहे. इकडे तुम्हाला 33 वयच आहे, 33 संपलं का तुम्ही संपले. ओके, मग आता काय करायचं? तर बघा, याच्यामध्ये वय कमी आहेत त्याच्यात पण मी 2 पार्ट केलेले आहेत. एक रेग्युलर वाले आहेत, ज्यांना संपूर्ण सपोर्ट आहे, घराकडून सपोर्ट आहे, पैशाद्वारे सपोर्ट आहे, सगळ्या पद्धतीने सपोर्ट आहे. बेटा, तू फेल झालायस ना, काय काळजी करू नको, तू अजून एकदा तयारी कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत, असे म्हणणारे मी सगळी कॅटेगरी रेग्युलरला टाकलेले आहेत. आणि एक आहे, सर आम्ही जॉब करतोय, मग ते होमगार्ड असेल, MSF असेल, प्रायव्हेट जॉब असेल, निमशासकीय, शासकीय, कोणताही जॉब असेल, जॉबवाले आहेत, त्यांचं एक खूप भयंकर रडणं असतं की सर आम्ही जॉब करून करतोय, घरची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, तर आम्ही कसं काय केलं पाहिजे. सगळ्यांना सांगतोय. तर सुरुवात करूया ज्यांचं वय बाद झालेलं आहे त्यांच्यासाठी. बघा, पोलीस भरतीसाठी जर तुम्ही वय बाद झाल्यात तर पोलीस भरती तर तुम्हाला देता येणार नाही, कारण 33 वर्ष क्रॉस झाले म्हणजे तुम्ही संपले. ओके, इकडे आता तुमच्याकडे 2 पर्याय उरते. एक तर तुम्हाला असं वाटते की नाही, तुमची चांगली तयारी आहे, तुम्ही अजून प्रयत्न केला तर कुठली ना कुठली पोस्ट काढू शकताय, असं असेल तर मी म्हणेन तुम्ही बिंदास तयारी करा. ओके, आणि नाही, तुम्ही म्हटलं नको बाबा, या क्षेत्राला मी रामरामच करतो, मला आता जाऊ दे, मी काहीतरी करतो, मग त्यावेळेला तुमच्याकडे काय ऑप्शन आहे ते पण सांगतो. बघा, एक तर तुमच्याकडे आहे की तुम्ही परत भरतीची तयारी करा, परंतु कोणती? पोलीस भरती नाही, कारण पोलीस भरतीमध्ये तुमचं वय बाद झालेलं आहे, बाद. ठीक आहे, मग तुमच्याकडे आता वनरक्षकची भरती आहे, दारूबंदीची भरती आहे. वनरक्षक मध्ये समजा आहे की नाही ते मला माहित नाही, मी बघतो ते, परंतु दारूबंदी तर फिक्स आहे, म्हणजे एक संधी तुम्हाला इथे मिळते. त्यानंतर तलाठी भरती आहे, त्यानंतर वेगवेगळ्या भरती आहे. तुम्ही जर करायचंच आहे या क्षेत्रात तर तुम्ही ते करू शकता. नाही सर आम्हाला करायचंच नाही, मग मी असं म्हणेन की तुम्ही दुसऱ्या तिसऱ्याकडे जॉब करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करा. काय करा? व्यवसाय. आता तुम्ही म्हणणार, सर तुम्हाला व्यवसाय करणं सोपं वाटते का? मित्रांनो, जर आपण ठरवलं ना, काहीच अवघड नाही. ओके, आणि तुम्ही तर यार शेतकरीची औलाद आहेत. ओके, जिथे मुठी मारेल तिथून पाणी काढणार, एवढी आपण ताकद ठेवतो. आलं का लक्षात? कोणताही काहीही व्यवसाय करा, सर्वात पहिला ती लाज आहे ना, ती काढून टाका. कारण आपण मराठी माणूस हारलोय कुठे माहितीये का? आपण लाजतो. अरे, आज मी समजा पाणीपुरीच धंदा सुरू केला, 4 लोक बघतील, माझ्या गावकरी लोक बघतील, मला हसतील, अरे याने काय नवीन नाटके सुरू केलं. नाही, आज उत्तर प्रदेश आणि बिहार, झारखंड, गुजरात, राजस्थान, परप्रांतीय लोक येऊन बिना लाजेच्या कोणताही व्यवसाय सुरू करतात.
लगेच 2 पैसा उभा करतात. आलं का लक्षात? आणि आपण फक्त आपली कॉलर टाईट ठेवतो बस. जॉब करून आपण आपली कॉलर टाईट ठेवतो आणि लोकांना दाखवतो, हे फलानाच्या पोरगा बघ तिकडे एकदम भारी जॉबला आहे, 60,000 घेतोय, 70,000 घेतोय. हे पण शेवटी आपण करतोय दुसऱ्याची चाकरीच ना. आलं का लक्षात? तर मी म्हणेन की तुम्ही जॉब ह्या भानगडीत पडू नका. स्वतःची गाडी घ्या. आलं का लक्षात? स्वतःची कार घ्या, चालेल. ओलाला टाका, ड्रायव्हिंग मारा, काही करा, पण व्यवसाय करा. आणि जे काय करा ते स्वतःच्या हिमतीवर करा आणि स्वतःचं करा. ओके, दुसऱ्याची गुलामी करायची नाही. आता मी सांगतो, माझी देखील शेवटचीच भरती होती. मी प्लॅन बी रेडी ठेवला होता. जर मला यश मिळाले नाही तर मी या क्षेत्राला रामराम करणार. कारण खूप प्रयत्न केले ना. आता माझ्या हातात प्रयत्नच आहे, पण प्रयत्न करून पण जर होत नसेल, त्या देवाने माझ्या नशिबात दुसरं काहीतरी लिहिलं असेल, तर मग तेच ॲक्सेप्टेबल आहे. आणि मी तसंच तुम्हाला सांगतो, माझं जेव्हा आन्सर की आली आणि मला असं वाटलं की माझे मार्क कमी आहेत, मी वडिलांना घेऊन लगेच कार बुक करायला गेलो होतो. मी स्वतः कंपनीमध्ये कार चालवणार होतो. ओके, त्यानंतर मी दुसरं प्लॅन पण ठेवला होता. छोटा मोठा व्यवसाय सुरू करणार होतो. सगळं नियोजित होतं. पण सुदैवाने आई वडिलांची पुण्याई होती, माझी मेहनत होती. 17 मे 2023ला रिझल्ट आला आणि त्याच्यामध्ये माझी निवड झाली. त्यामुळे प्लॅन बी माझं कॅन्सल झालं. अन्यथा मी मस्त स्वतःची कार घेणार होतो आणि मस्त लोनवर ती कार चालवणार होतो. कार चालली असती, लोन फेटले असते आणि आपले 2 पैसा आणि स्वतःचं जेव्हा इच्छा होईल तेव्हा बाहेर काढेन, असं. आलं का लक्षात? सो तुम्हाला जर काहीच करायचं नाही तर मी म्हणेन की जॉब करण्यापेक्षा, ह्याची त्याची गुलामी करण्यापेक्षा, ह्याचं त्याचं बोलणं ऐका, ह्याला त्याला नमस्कार करा, हे सगळं करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करायचा, कॉलर टाईट ठेवायचं. ओके, आणि भरतीची तयारी करणार असाल तर मी तर आहे, तुम्हाला मार्गदर्शन करणारच. कशा प्रकारे आपल्याला तयारी करायची हे सगळं सुरळीत असेल. तर हा पॉईंट जो आहे तो क्लिअर झालेला आहे ज्यांचे वय संपलेले आहेत त्यांच्यासाठी. आता आपण बघूया की ज्यांची वय कमी आहेत, रेग्युलर आहेत आणि जॉबवाले. तर जॉबवाल्यांसाठी बोलेन. बघा मित्रांनो, मी जॉब पण करत होतो. 2015ला मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून मी डायरेक्टली इंटरव्ह्यू वगैरे देऊन वेगवेगळ्या ठिकाणी मी जॉब केलं. काही वेळा मी BPO म्हणजे कॉल सेंटरला पण काम केलं. त्यानंतर मी मार्केटिंग लाईन चूज केली. 3 वर्ष मार्केट लाईनमध्ये काम केलं. ओके, परंतु काम करून अभ्यास करणं आणि तयारी करणं हे मला लय अवघड होत होतं. म्हणजे सकाळच्या वेळेस मी ग्राउंड करत होतो, पण अख्खा दिवस मला ते मार्केट लाईनला फिरायला लागायचं. त्यामुळे माझा अभ्यास होत नव्हता आणि तेच कारण होतं की मी थोड्या मार्काने बाहेर पडत होतो. थोडासा निर्णय घेतला आणि ह्या जॉबला मारली गोळी. घरच्यांना मागितले 6 महिने. म्हटलं 6 महिने मला थोडंसं सांभाळा, नंतर मी आयुष्यभर तुम्हाला सांभाळेन. आणि पूर्णपणे मी फोकस केला भरतीवर. दुर्दैवाने नाही झालं. नंतर मी पार्ट टाइम पप्पांना मदत, म्हणजे स्वतःचा जो व्यवसाय होता त्या प्रकारे मी चालू केलं. किंवा पार्ट टाइम तुम्ही कोणतंही काम करू शकता. म्हणजे जर तुम्हाला जॉबच करायचं, तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती डाऊनच असेल, तर मी म्हणेन की तुम्ही फुल टाइम करू नका. फुल टाइमने तुमचं आयुष्य बर्बाद आहे. तुम्ही व्यवस्थित इथे देखील फोकस करू शकणार नाहीत आणि पोलीस भरतीची तयारी जॉब करून होऊ शकत नाही. हे जितं जागतं उदाहरण तुमच्या समोर आहे. ओके, नाही होत मित्रांनो, खरंच सांगतो. तुम्ही ग्राउंड कराल, ओके, पण त्या लेवलची तयारी होत नाही. आणि आता स्पर्धा एवढी भयंकर झाली आहे ना की नाहीच होत. ओके, मग जर तुम्हाला जॉबच करायचा असेल तर तुम्ही पार्ट टाइम करा. आता ते ब्लिंकेट, स्विगी, झोमॅटो ह्या सगळ्या ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत, ओके, गिगलिंग त्याला काय ते म्हणतात, गिगलिंग इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. कारण ते कसं आहे, ते आपल्या मनावर आहे. जेव्हा आपण राईड चालू करू, ॲप चालू करू, तेव्हा ते काहीतरी आहे, तेव्हा ते डिलिव्हरी वगैरे सोडायचं आणि नंतर मग आपण आपला अभ्यास करू शकतो. अशा प्रकारे जर तुम्ही पार्ट टाइम जॉब केलं तर मी म्हणेन की तुमची बऱ्यापैकी भरतीचा जो वेळ आहे त्यापर्यंत चांगली तयारी होईल. नंतर ते पण सोडून द्यायचं आणि पूर्णपणे अभ्यास एके अभ्यास, तयारी के तयारीच करायची आहे. आणि हो, अजून महत्वाचं, ह्यांनी तुम्ही मित्रांनो, तुम्ही इकडे व्यवसाय देखील करू शकता बरं का. एक स्टॉल टाका आणि तो स्टॉलवर बसा. आता तुम्हाला माहित आहे खूप सारे ट्रेंडिंग आलेले आहेत. सकाळचा नाश्ता तुम्ही बनवू शकताय, दुपारी काहीतरी उन्हाचं सीझन आहे, काहीतरी ज्यूस वगैरे तुम्ही ठेवू शकताय. ओके, संध्याकाळच्या टायमाला मंचुरियन, त्यानंतर स्नॅक्स, असं काहीतरी हेल्दी वगैरे ठेवू शकताय. फल फ्रुट्स वगैरे तुम्ही कटिंग करून ठेवू शकता. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज येतात आणि जास्त खर्च पण नाही. एक छोटासा टेबल लावला, एक छत्री लावली, ओके, एक
4-5 हजार रुपये समजा टाकलं, 5 हजार रुपये पकडा, 5 हजार टाकले, मस्त एक छोटासा व्यवसाय पार्ट टाइम करू शकताय आणि यशस्वी होऊ शकताय. म्हणजे अभ्यास की अभ्यास पण होतोय, व्यवसाय पण होतोय, जॉब करायची गरज नाही. आलं का लक्षात? नेक्स्ट आहे रेग्युलर. रेग्युलर कोण हो? घरचे म्हणतायत पोरा तू तयारी कर, आम्ही आहोत. अकॅडमी लावून देत आहेत, पैसे देत आहेत, पुस्तकं विकून घेऊन देत आहेत, सगळ्या प्रकारचे मदत करतायत. ओके, त्या पोरांनी काय करायचंय मित्रांनो, तुम्ही सगळेच्या सगळे सध्या अभ्यासाच्या आणि तयारीच्या फ्लोमध्ये आहेत. ओके, तुमचा खंड पडलेला नाही. ओके, सो इकडे पण जे तयारी करणार आहेत, ओके, त्यांनी आहे ॲज इट इज चालू करा. कसं चालू करायचं मी ते सांगतोच. ओके, हां, ज्यांनी सोडलेलं आहे त्यांनी पूर्णपणे विचार सोडून द्या. जॉब करणार आहेत तुम्ही, सध्या कन्सिस्टंट आहात तर तुम्ही जॉब करून तुमचा अभ्यास ॲज इट इज चालू ठेवा. नाही तर म्हणणार मी आता सोडतो आणि नंतर चालू करतो, तसं केल्याने तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि ह्यांना पोलीस होण्याचे चान्सेस आहेत ना, मी म्हणतो की 100% असते. कारण ह्यांना कोणतेही त्रास नसते, सगळा सपोर्ट असतो, सगळीकडून मदत असते. फक्त ह्यांना कसं असते, स्वतःला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करायचं असते. ओके, मग ह्यांना सगळ्या प्रकारे जेव्हा सपोर्ट मिळते तर मित्रांनो तुम्ही एक योग्य दिशेने लागले पाहिजे आणि करायला पाहिजे. कळलं? कारण तुम्हाला घरचे सगळे सपोर्ट करतात. आता ठीक आहे, चला ह्या सगळ्यांच्या गोष्ट आहे की बाबा आम्ही आता चालू करायचे आहेत, ठरवलेलं आहे. मग आता कसं करायचं? सर्वात पहिलं मित्रांनो बघा, तुम्ही आता अपयशाने खचलेले आहेत, सगळेच्या सगळे ऑल कॅटेगरीज अपयशाने खचलेले आहेत. मी म्हणेन 2 दिवस तुमच्या आवडत्या स्पॉटवर, तुमच्या आवडत्या व्यक्तीबरोबर, मग ते मित्र असतील, घरपरिवार असतील, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतील किंवा कोणीही असेल, त्यांच्याबरोबर फिरायला जा. सर्वात पहिलं, अपयशातून तुम्हाला जर पुढे वाढायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर सर्वात पहिलं तुम्हाला हेच करावं लागेल की जो तुमच्या माइंडमध्ये आता जी निगेटिव्हिटी, नैराश्य, काय झालं आता माझ्याबरोबर, मी काय केलं, हे सगळं जे भरलेलं आहे ना, हे काढायचं असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला 2 दिवस कुठेतरी फिरायला जायचं. आता फिरायला जायचं म्हणजे देवस्थानाकडे जातो, एकविरा आईकडे जातो किंवा काशीला जातो, अजून कुठेतरी जातो. हे समर चालू आहे भाई, रिसॉर्टला जा, कुठेतरी मस्त फिरायला जा, गर्लफ्रेंडला घेऊन कुठेतरी बीचवर वगैरे फिरायला जा. ओके, किंवा थंड हवेच्या ठिकाणी तिकडे जा, महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, कुठेही जा, महाराष्ट्रभर जा, भारताभर जा, शक्य झाल्यास जगाभर जा. आलं का लक्षात? ते ह्याला तात्याला भेटून या, काय करतो जरा त्याला समजून या. पण 2 दिवस ब्रेक घ्या आणि 2 दिवस फुल माइंड रिलॅक्स करा. सर्वात पहिलं तर तुम्हाला हेच करायचं. चला, 2 दिवसाच्या नंतर आता तुम्हाला काय करायचंय, एक वही घ्यायची. बघा, हे अत्यंत महत्वाचं असणार आहे ऑल कॅटेगरीज. एक वही घ्यायची आणि पेन घ्यायचं आणि तुम्ही काय चुका केल्यात ना, सगळे व्यवस्थितरित्या तुमच्या शब्दामध्ये व्यवस्थित लिहून काढा. कारण मित्रांनो, जर तुम्ही तुमची चुकी समजून घेतली नाही ना, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. या भरतीमध्ये मला अपयश आलेत, कोणत्या गोष्टीमुळे, कोणत्या पॉईंटमुळे मला अपयश आलेत, हे सर्वात पहिलं शोधणं महत्वाचं आहे. चला ठीक आहे, तुमचा गोळा गेला नाही, लिहून काढा. तुमचा गोळा फाऊल झाला, लिहून काढा. तिकडे चिप सिस्टीमला अशी सुरुवात होती, तसं झालं, सगळं लिहून काढा. काय काय झालं, तुमच्याकडून काय चूक झाले ते पण लिहून काढा, समोरच्या भरतीकडून काय चूक झाले ते पण लिहून काढा. म्हणजे काय, जर पुढे मला त्याच ठिकाणी भरती द्यायची असेल किंवा तशाच सिच्युएशनला भरती द्यायची असेल तर मी रेडी असणार आहे. समजते? मला दुपारचं 2चं ग्राउंड होतं सर, 3 वाजता पळालेलं आहे, लिहून काढा. 3 वाजता पळालेलं आहे म्हणजे मी पुढे जेव्हा भरती येईल तेव्हा मी 3ला पळायची प्रॅक्टिस करेन, लिहून काढा. सर मी सकाळी 5 वाजता आतमध्ये गेलो, मला काहीच खायला दिलं नाही, अख्खाभर आम्हाला उपाशी ठेवलं, उपाशीच आम्हाला दिलं. 1 दिवस डेमो मारायच्या दिवशी आपल्याला परत उपाशी राहून परत द्यायचंय. समजते का? आता कोणाला दोष देऊ नका की ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, इथे असं झालं, तिथे तसं झालं. नाही, ते सगळंच्या सगळं वहीत उतरवा. कळलं? म्हणजे यापुढे जर परत तशी सिच्युएशन झाली, आम्ही तयार असणार आहोत. कळलं? भरतीला असंच असते, सगळीकडे सपोर्ट मिळत नाही. मीरा भाईंदरला किती छान सपोर्ट मिळाला, त्यानंतर नवी मुंबईला सगळ्यात सुंदर सपोर्ट मिळाला.
GRP ला पण चांगलं सपोर्ट मिळाला, पुणे सिटी सारख्या ठिकाणी चांगलं सपोर्ट मिळाला. काही ठिकाणी आहे जे सपोर्ट नाही मिळालं. मग सपोर्टच मिळेल अशी अपेक्षा तर ठेवायचीच नाहीये. आपण त्या नाही सपोर्ट मिळालेल्या त्या सिच्युएशनला आपण काय करू शकतो याची तयारी तुम्हाला आतापासूनच करावी लागणार. सगळं लिहून ठेवा, त्यांची चुका, तुमच्या चुका, झालेले सिच्युएशन्स, दुपारी पळाले, संध्याकाळी पळाले, उपाशी पोटी पळाले, 100ला धावताना पडलो, त्यानंतर गोळा फेकताना बाहेरच फेकलो, किंवा हातच लचकला किंवा हातच निघाला नाही, 1600ला धावता धावता पडलो, स्टार्ट नाही मिळाला. बऱ्याच लोकांना असं जाणवलं की हे गोल पळत असताना इकडे सगळे जाडे जाडे हळूहळू पळणारे पळत होते आणि आम्हाला अक्षरशः इथून इथून पळावं लागलं, म्हणजे हे 1600चं अजून कितीतरी मीटरने वाढलं. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या काही तुम्ही अनुभवलेल्या, त्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत. समजते का? बघा, हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला यशस्वी ठरवण्यासाठी. कळलं? तर हे सर्वात पहिलं लिहून काढायचं. ठीक आहे, चला आता मी माझी चुकी लिहिली आणि भरतीच्या सिच्युएशनला जे झालेले ते पण चुकी लिहिली. आता तुम्हाला अजून एक काम करायचंय, ते म्हणजे आपल्या मित्राने किंवा इतर लोकांनी काय चुका केल्या ते पण लिहून काढायचंय. कारण तुमची चुकी समजा 100 मीटरलाच झाली, अरे बाबा 100 मीटरला मला काय भेटलं, स्टार्ट नाही भेटलं, किंवा मी पडलोच, किंवा मी लक्ष दिलं नाही, त्यांनी वाजवलं आणि मी लेट निघालो, हे तुमच्याबरोबर झालंय. पण बाकीच्या लोकांबरोबर काय? त्यांनी 1600ला काय केलं, महिलांनी 800ला काय केलं, गोळ्यामध्ये काय काय झालं, सगळ्यांच्या चुका तुम्हाला दुसऱ्या पेजवर लिहायचं आहे. म्हणजे एका ठिकाणी तुमच्याकडून झालेल्या चुका त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय आणि एक दुसऱ्यांच्या चुका त्याच्यावर पण काम करायचंय. का माहितीये का? कारण ही जी चुका झाल्या तुमच्याकडून किंवा तिथून समोरून, त्याच्यावर तुम्ही काम करणार, परंतु दुसऱ्या लोकांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यावर जर तुम्ही काम नाही केलं आणि त्या चुका तुम्ही केल्या, परत भरती गेली. कळलं का? उदाहरणार्थ मी 100लाच चुकी केली, मी सांगितल्याप्रमाणे, बाबा मी पळता पळता मला स्टार्ट नाही मिळाला, मी विसल ऐकली नाही, मी स्टार्ट नाही बघितलं, काहीच नाही बघितलं आणि मी पळालो, माझा फॉल झाला किंवा प्रॉब्लेम झाला. पण 1600ला दुसऱ्याने काय चुका केलेल्या आहेत हे पण समजायचं. काही लोकांना धावता आलं नाही, काही लोकांचा श्वास फुगत होता, दम जास्त लागत होता, काही लोक भर उन्हात विदाऊट चप्पलने पळाले, त्यांचे पाय सोडलेले. मग ह्या सगळ्या चुका तुम्ही लिहून काढा, म्हणजे पुढे त्या चुका सुद्धा आपल्याकडून होता कामा नये. पुढची भरती 0 चुकाने आपल्याला यशस्वी व्हायची आहे. जर तुमच्याकडून चुका नाही झाल्या तरच तुम्ही यशस्वी होणार. जर परत चुका झाल्या तर मग परत भरती गेली, मग परत पुढे मला व्हिडिओ बनावा लागेल आणि तुम्हाला काम करावं लागेल, आणि तसं करायचं नाही. समजलं? मी बघा क्लिअर सांगतोय, तुमच्या चुका, भरतीकडून आलेल्या अनुभव आणि दुसऱ्यांच्या चुका ह्याच्यावर जेव्हा काम होईल तर 100% चुकांवर काम होईल, 100% तुम्ही यशस्वी होणार. कळलं? नेक्स्ट आहे मित्रांनो, बघा, भरपूर लोक यावेळेस मला असे दिसले की ज्यांनी कोणतंही शेड्यूल फॉलो केला नव्हता. तसं तर मी ग्राउंडचं शेड्यूल दिलं होतं, चांगले जबरदस्त व्ह्यूज, चांगले रिस्पॉन्स, प्रतिसाद चांगले होते. ज्यांनी ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले त्यांना चांगलंच आपलं परफॉर्मन्स बघायला भेटलेलं आहे. ओके, बरेच लोक 32 वरून 42 पर्यंत पण गेलेले आहेत, मला मेसेजेस आहेत. ओके, सो तुम्ही काय काम करा, आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एक शेड्यूल ठेवायचं आहे. ग्राउंड असेल किंवा अभ्यास असेल, समजा ग्राउंड असेल किंवा अभ्यास असेल, तुम्हाला काय करायचं आहे, एक शेड्यूल बनवायचं आहे. ओके, तो शेड्यूल मी बनवून देतो, काय टेन्शन घेऊ नका. आणि काय करायचं आहे, नियोजन बनवायचं आहे. ओके, दिवसाचं नियोजन, तुमच्या महिन्याचं नियोजन, टार्गेट्स ठेवायचे तुम्हाला. काय करायचं आहे, छोटे छोटे टार्गेट्स. ओके, शॉर्ट तुम्हाला काय करायचे, टार्गेट्स ठेवायचे आहेत. हे शॉर्ट टार्गेट्स काय करतात माहिती का, तुम्हाला पुढे नेण्यासाठी खूप मदत करतात. जेव्हा तुम्ही छोटे छोटे टार्गेट ठेवतात, उदाहरणार्थ मला पुढील 10 दिवसात इयत्ता 5वीचं भूगोलाचं पुस्तक असेल किंवा इतिहासाचं पुस्तक असेल संपूर्ण वाचून काढायचं आहे, समजून घ्यायचं आहे, नोट्स काढायचं, असं मी एक छोटंसं टार्गेट ठेवलं. मग मी काय करतो, ते येणाऱ्या 10 दिवसात ते सगळं वाचून काढून, व्यवस्थितरित्या डबल ट्रिपल वाचून काढून त्याच्यावर एक चांगले नोट्स तयार करतो आणि हा माझा छोटासा टार्गेट पूर्ण झाला. त्याच बरोबर मी दुसऱ्या स्लॉट्सला एक वेगळं टार्गेट देतो. उदाहरणार्थ मी मॅथ्सचा चॅप्टर घेतलेला आहे, आता मी घेतलेलं आहे संख्याशास्त्र. मग संख्याशास्त्र मी काय करणार, ऑनलाईन
जर कोणाचं यूट्यूबवर लेक्चर असेल तर ते पाहणार, किंवा मी एखादी बॅच लावली असेल तर ती बॅच घेणार, बॅच बघणार. ओके, किंवा पुस्तकात आहे ते सगळं करणार. आणि येणाऱ्या 10 दिवसात मी व्यवस्थितरित्या सगळं संख्याशास्त्रावरील माहिती, आकलन जे काय आहे ते मी सगळं समजून घेणार आणि व्यवस्थितरित्या त्याच्यावर प्रॅक्टिस करणार. हे माझं झालं छोटं छोटं टार्गेट. असं छोटं छोटं टार्गेट सेट करा आणि त्याला कम्प्लीट करा. जेव्हा तुमचे छोटे छोटे टार्गेट कम्प्लीट होतील ना, तुम्ही बघणार थेंबे थेंबे तळे साचे, एक मोठा भंडार तुमच्याकडे तयार झालेला असेल. आणि हे कधी होणार? जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध आणि शेड्यूलबद्ध तयारी करणार तेव्हा. आता उठताय सुटताय काही करताय असं करून जमणार नाही. असं करून तुम्हाला यश मिळतच नाही. कारण काय होते, आता मी हे केलं, नंतर मला काय करायचंय ते समजत नाही, परत जे मागे झालंय त्याचं काय करायचं हे समजत नाही. मग असं होऊ नये यासाठी तुम्हाला शेड्यूलबद्ध, नियोजनबद्ध तयारी करावी लागणार आहे. छोटे छोटे गोल्स, छोटे छोटे टार्गेट कंप्लीट करावं लागणार आहे. आणि हे कुठे मिळेल? हे मीच देणार. आपलं डिअर पोलीसचे चॅनल आहे त्याला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तुमच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने आपण 60,000 टप्पा आहे तो पार केलेला आहे आणि पुढे आपण 1 मिलियन पर्यंत 100% पार करणार आहे. ओके, सो अशा प्रकारे मी तुम्हाला त्या गोष्टी देईन आणि तुम्हाला काय करायचे ते फॉलो करायचे आहेत. ओके, आता बघा इकडे तुम्हाला अपॉर्च्युनिटी बद्दल बोललो तर मित्रांनो बघा, भरती जी आहे ती कदाचित याच पॅटर्न प्रमाणे म्हणजे डिसेंबर नोव्हेंबर मध्ये ऍड येईल याच वर्षी, म्हणजे 2026च्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ऍड येऊ शकते आणि ती 27 मध्ये भरती कंडक्ट होऊ शकते. असा आपण अंदाज ठेवून आपली तयारी जी आहे ती वर्षभर चालू ठेवू शकतो. एक तो प्रकार आहे. दुसरा आहे, आता हे वनरक्षकची भरती येणार आहे, तलाठीची भरती येणार आहे, दारूबंदीची भरती येणार आहे आणि आपण अभ्यासाच्या फ्लो मध्ये ही पॉझिटिव्हिटी आहे. कळलं का? आता आपल्याला निगेटिव्ह नाही व्हायचंय, पॉझिटिव्हिटी आहे. लगेच आपण काय करायचंय, आपल्याला तिकडे स्विच करून घ्यायचं आहे. लगेच दारूबंदीची तयारी करा. तुमचं ग्राउंड पण चालू आहे, ग्राउंड परत कंटिन्यू करा. अभ्यास चालू आहे, अभ्यास परत कंटिन्यू करा. फक्त काय आहे, थोडंसं तुम्हाला TCS पॅटर्नला समजून घ्यावं लागणार आहे. बाबा पोलीस भरतीला थोडंसं वेगळं पॅटर्न आहे, सोपं पॅटर्न आहे. TCS थोडंसं अवघड आहे. अवघडमध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून राहावं लागेल की हे प्रश्न कसे विचारतात आणि त्याप्रमाणे अभ्यास करावा लागेल, त्याप्रमाणे तयारी करावं लागणार. 10वीचा बेस आहे, यशस्वी इकडे देखील होऊ शकतो. आणि तो करत करत आपला पोलीस भरतीचा तर अभ्यास होतोयच. आलं का लक्षात? म्हणजे तुमच्याकडे टार्गेट स्वतःहून चालून येत आहेत की बाबा, बरेच लोक बघा मागे पण वनरक्षक झाले पोलीस भरतीचा अभ्यास करता करता, बरेच लोक दारूबंदी पण झालेले आहेत पोलीस. आलं का लक्षात? मग आपण का नाही होऊ शकत? आपण पण होऊ शकतो. आपल्याला काय करायला लागेल, फक्त पॉझिटिव्ह राहून व्यवस्थितरित्या TCS ला काय पाहिजे हे पाहून तशा प्रकारे जर अभ्यास केला तर 100% इकडे आपण यशस्वी होऊ शकतो. बघा मला सांगतो, पॉझिटिव्ह राहणंच या काळात अति महत्वाचं आहे सगळ्यांसाठीच. ओके, फक्त यांच्यासाठी नाही. यांनी सोडलंय, तुम्ही मित्रांनो बिंदास व्यवसायाकडे वळा आणि स्वतःचा व्यवसाय चालू करा. सो अशा प्रकारे बघा, मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. जे कोणी हे फॉलो करतील 100% यशस्वी होतील. आता तुमच्याकडे एकच विनंती आहे, जे जे आपले मित्र अयशस्वी झालेले आहेत किंवा भरतीची तयारी करणार आहेत त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना देखील अशा प्रकारे मोटिवेट होतील अशी मी आशा बाळगतो. सो एवढं माझ्यासाठी करा. थँक्यू. जय हिंद.